नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गावरान चिकन घेतलेलं आहे आणि हे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं हळद, हिंग आणि मीठ घेतलेलं आहे. हे आपण चिकनमध्ये टाकून व्यवस्थित असं आपण हे चिकनला लावून घ्यायचं आहे. आणि एक 5 मिनिटासाठी आपण हे चिकन बाजूला ठेवूया. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घ्यायचं. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. ते आपण कुकरमध्ये टाकून तेलावर एक 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. आपण इथं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. हे आलं आपण संपूर्ण किसायचं नाही आहे. थोडंसं आपण आलं किसणार आहोत, जेणेकरून जे आपण सूप तयार करणार आहोत चिकनचं, त्याला छान अशी चव येते. बारीक कट केलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत. कोथिंबीर तेलामध्ये कांद्याबरोबर परतली की छान असा फ्लेवर सूपला येणार आहे. त्यासाठी आपण हे 5 मिनिटं कांदा कोथिंबीर परतून घेणार आहोत. कांदा कोथिंबीर परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया आणि हे कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चिकन आपलं कांद्यामध्ये मिक्स करून झालं की 5 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून हे चिकन वाफवून घेणार आहे. लगेचच पाणी टाकायचं नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थंड पाणी चिकनसाठी वापरायचं नाही, नाहीतर चिकन चिवट होतं. त्यासाठी आपण गरमच पाणी चिकनसाठी वापरणार आहोत. आपलं पाणी गरम होत आहे. तोपर्यंत 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एखाद मिनिट पुन्हा चिकन हलवून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. वाफेवरच आपण 10 मिनिटं हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. पूर्णपणे शिजलेलं नाही आहे, फक्त 10 मिनिटं आपण वाफ दिलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊया. तुम्हाला कसं सूप हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. मी या सूपपासून चिकन रस्सा आणि चिकन बिर्याणी भात तयार केलेला आहे. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीनेच ह्याच्यामध्ये सूप तयार करून घेतलेला आहे. आपल्या गावरान चिकन रस्सा ही रेसिपी मी कालच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता कुकरचं झाकण लावून आपण हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घेऊया. आपल्या कुकरची शिट्टी झाली की कुकर पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच आपण झाकण काढून घेऊया. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे. आता हे जे चिकन आहे त्याच्यापासून आपण चिकन रस्सा किंवा सुक्कं चिकन तयार करू शकतो. मी हे भातासाठी वापरणार नाही आहे शिजलेलं चिकन. आपण ह्याची भाजी तयार करणार आहोत. आता आपण भाताची तयारी करूया. मी इथं पाववाटी पुदिना, कोथिंबीर, तिखट असलेल्या 3 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं, लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. 2 कांड्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्या सोलून घेतलेल्या आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण हे घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आणि पाववाटी पाणी टाकून एकदम बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं हिरव्या मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे.
आजची बिर्याणी आपण हिरव्या वाटणात तयार करणार आहोत. 2 वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे 2 ते 3 वेळा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाण्यात मी तांदूळ भिजत घालणार नाही आहे, फक्त धुवून घेणार आहे आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. काही खडे मसाले देखील घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपत्त्याची पाने, दालचिनीचा तुकडा, चक्रीय फूल, 1 मोठी विलायची, 2 हिरव्या विलायची आणि 4 ते 5 लवंग. काळी मिरी घेतलेली नाही आहे. काळी मिरीमुळं भाताला असा तिखटपणा जास्त येतो किंवा झटका मारतो. त्यासाठी मी इथं काळी मिरी वापरलेली नाही आहे. आता आपण इथे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गावरान चिकनच घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवला की त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे. जिरे आपले छान फुलले गेले की आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले आपण तेलात टाकून घेऊया आणि 1 मिनिट आपण हे तेलावर खडे मसाले परतून घेणार आहोत. म्हणजे तेलामध्ये छान असा त्यांचा फ्लेवर उतरेल. 1 मोठा कांदा मी कट करून घेतलेला होता, तो आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पाने. आता 5 मिनटं कांदा लालसर होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे. तर त्यामध्येच मी आता 1 टमॅटो बारीक कट केलेलं टाकून मऊसर होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. कांदा टमॅटो मऊसर झाले की यामध्ये आपण तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेणार आणि हे कांद्यामध्ये आपण एकजीव करून घेऊया. आता तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले छान परतून घेणार आहोत. तर हे परतत असतानाच आपण यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा आपण इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मध्ये आधी एकसारखे हलवायचे म्हणजे खाली लागणार नाहीत. तेल सुटलं की आपण इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊया आणि त्याच्यावरच आपण हे चिकन टाकून घेणार आहोत. मी बिर्याणी भात करण्यासाठी चिकन मॅरिनेट केलेलं नाही आहे, पण आता कुकरमध्ये आपण सर्व या मसाल्यांमध्ये चिकन छान असं मॅरिनेट करून घेणार आहोत. चिकन आपलं छान परतून झालं की यामध्ये आपण आळणीमध्ये किंवा सूपमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. आता इथे मी त्या बेतानेच म्हणजे चिकन आपलं शिजावं, त्याला मीठ लागावं, त्यासाठी मी इथं 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. खूप सुंदर असा कलर दिसत आहे. मसाले छान परतले गेलेले आहेत. आता आपण इथे 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, नाहीतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर आपण इथे 3 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर गॅस चालू करायचा आणि एक 5 ते 10 मिनटं हे असंच मी परतून घेणार आहे. त्यासाठी मी पुन्हा इथे एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं
चिकनला तेल सुटलेलं आहे, मसाल्यांना तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ करून घेतलेले बिर्याणी तांदूळ टाकून घेणार आहोत. आपण चिकन आधी मॅरिनेट केलेलं नाही आहे. डायरेक्ट आपण ही बिर्याणी राईस तयार करत आहोत किंवा बिर्याणी भात तयार करत आहोत. आता मसाल्यांमध्ये आपण तांदूळ मिक्स करून घेऊया. आता इथं जे आपण सूप तयार करून घेतलेलं होतं ते आपण ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मी इथं 2 वाटी तांदूळ होते तर 2.5 वाटीच मी फक्त इथं सूप टाकून घेणार आहे. कारण की चिकनला सुद्धा मीठ टाकल्यावर पाणी सुटतं. आपला भात एकदम सुटसुटीत मोकळा होण्यासाठी मी फक्त अर्धी वाटी सूप जास्त टाकलेलं आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवरच आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत. अगदी झटपट अर्ध्या तासात ही बिर्याणी तयार होते. शिट्टी झाल्यानंतर आपण हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण झाकण काढूया. आहा, मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. मी कुकरची वाफ जाऊन देते आणि पूर्ण वाफ गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. एकदम मोकळा सुटसुटीत दाणेदार असा आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे. खाण्यासाठी देखील भन्नाट चवीची झालेली होती. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपलं चिकन शिजलंय का मी तुम्हाला दाखवते. मस्त असं एका शिट्टीतच आपलं चिकन देखील शिजलं गेलेलं आहे. हिरव्या वाटणात तयार केलेली गावरान चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता ह्याला सर्व केल्यानंतर किंवा कुकरमध्येच आपण ह्याच्यावर तळलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त अशी आपली हिरव्या वाटणातली गावरान चिकन बिर्याणी तयार झाली आहे.